परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। नागपूरमध्ये चतुर्थ श्रेणीत समावेशाच्या मागणीसाठी महसूल सेवकांचा आजपासून आमरण उपोषणाचा इशारा। 22 दिवसांपासून महसूल सेवकांचं नागपुरात सुरू आहे राज्यव्यापी आंदोलन। प्रशासन मागण्या मान्य करत नसल्यानं आमरण उपोषणाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द गावात ग्रामस्थांचा रस्त्यासाठी संघर्ष। 20 वर्षांपासून गावातील रस्त्यासाठी अर्ज करूनही जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी 8 दिवसांपासून शाळेत गेलेच नाहीत। छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यानं केबीसीत 50 लाख रुपये जिंकले। आपल्या ज्ञानाच्या जोरावर कैलास कुंटेवाड यांनी 50 लाख रुपयांची कमाई केली। धुळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। खासदार शोभा बच्चव यांच्याकडून विविध गावात शेतीची पाहणी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं तात्काळ मदतीची मागणी।